तर आज राज्यातल्या अनेक शहरातले रस्ते गुलालानं माखले, कारण 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायतींचे निकाल, त्यामध्ये भाजपनं आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे। भाजपच्याही कार्यकर्त्यांनी सेलिब्रेशन केलं, पण सेलिब्रेशन चर्चेत राहिलं ते काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं। बघूया। गेल्या 4 वर्षांपासून ज्याची प्रतीक्षा होती तोच हा क्षण। या ना त्या कारणानं राज्यातल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका रखडल्या होत्या, म्हणूनच की काय मैदानं जिंकलेल्यांनी गुलाल जास्तच उधळला। लातूरातलं भाजपचं सेलिब्रेशन जोरदार होतं, कारण महापालिका निवडणुकांमध्ये राज्यात भाजपची विजयी घोडदौड होती। मात्र लातूरात भाजपला धक्का बसला होता। काँग्रेसनं महापालिका जिंकली होती, त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये औसा, रेणापूर, अहमदपूरमध्ये भाजपला यश मिळणं अत्यंत महत्त्वाचं होतं, आणि म्हणूनच की काय सेलिब्रेशनही जोरदार ठरलं। तिकडे कोल्हापुरातही सतेज पाटलांनी आपला महापालिकेचा फॉर्म कायम ठेवला। कोल्हापूर झेडपीत काँग्रेसनं गगन बावडा, राधानगरी, करवीर, हातकणंगलेत काँग्रेसनं अपेक्षित कामगिरी केली, आणि त्याचं सेलिब्रेशन तर एकदम कोल्हापुरी स्टाईलनं झालं। प्रत्येक तालुक्यामध्ये त्या ठिकाणी पोहोचलो। गगनबावड्याची पंचायत समिती आमच्याकडे आलेली आहे, राधानगरीची पंचायत समिती आमच्या ताब्यात राहील। करवीरमध्ये 12 पैकी जवळजवळ 5 सीटा ह्या काँग्रेसच्या प्रामुख्याने आलेल्या आहेत, 3 दक्षिणमध्ये आणि 2 करवीर मतदारसंघामध्ये, आणि जवळजवळ 9 पंचायत समितीच्या जागा, 8 पंचायत समितीच्या जागा ह्या करवीरमध्ये आम्हाला काँग्रेस पक्ष म्हणून त्या ठिकाणी यश मिळालेलं। पश्चिम महाराष्ट्रात मावळ आणि जुन्नरमधलं सेलिब्रेशन जरा हटके ठरलं। लंगोट घालून रस्त्यावर विजय जल्लोष करणारे हे आहेत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे। त्यांचं सेलिब्रेशन पाहून वाटेल की तेच जिंकलेत, पण तसं नाहीये। पुणे जिल्हा परिषदेला राष्ट्रवादीकडून देवराम लांडेंची सून मोनाली अमोल लांडे मैदानात होत्या। त्यांच्याच विजयाची घोषणा होताच देवराम लांडेंनी अनोखं सेलिब्रेशन केलं। मावळातही अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी अवघा आसमंत पिवळा करून टाकला होता। इथल्या पंचायत समितीच्या सगळ्या जागांवर अजित पवारांचे उमेदवार जिंकले। इतकंच नाही तर जिल्हा परिषदेच्या 5ही जागा घड्याळाच्या उमेदवारांनी जिंकल्या। जितका मोठा विजय तितकं मोठं सेलिब्रेशन होतं। दादांचे पोस्टर्स हातात घेऊन कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीही केली। राम सातपुतेंसाठी आजचं सेलिब्रेशन खास होतं, कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर यांच्या मुलाविरोधात सातपुतेंची पत्नी संस्कृती सातपुते रिंगणात होती। शेवटच्या दिवसापर्यंत झालेली टोकदार टीका, झंझावाती प्रचार अशा लढतीत सातपुतेंनी मैदान मारलं आणि गुलाल उधळला। आज मोहिते पाटलाचा घरातला उमेदवार आम्ही पंचायत समितीला पाडला, जिल्हा परिषदला जानकरचं पोरग पाडलं। हा आमच्या राज्याचे नेते देवाभाऊ, जयाभाऊ यांचा हा विजय, आणि यामुळे हा विजय मी या ठिकाणी इथल्या जनतेच्या चरणी समर्पित करतो, आणि इथल्या जनतेला त्या ठिकाणी विश्वास देतो। तुम्ही जो विश्वास आमच्यावर टाकलाय त्याला कधीही तडा जाणार नाही। सोलापुरातही भाजपनं जोरदार यश मिळवलंय। जिल्हा परिषदेच्या कुरुल गटासह मोहोळ तालुक्यात भाजपनं सर्वात जास्त जागा जिंकल्या। माजी आमदार यशवंत माने यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष झाला। उमेश पाटील किंवा संतोष पाटील हे दोघं कामाची माणसं नाही, ती फक्त बोलबच्चनवाली माणसं आहे। ती बोलबच्चन करून आजपर्यंत जनतेने ठरवलं त्या दोन्ही भावांना पाडायचं, आणि राजनजी पाटीलच्या नेतृत्वाखाली मालकांनी सचिन जाधव आणि लखन शिंदे एक दोन्ही चांगल्या कार्यकर्त्यांना निवडून दिला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।